दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, ताकदवार आहे, तगडे आहेत, त्यामुळे बॅटल रंगलं जाईल यातील मात्र शंका नाही. हो यावेळेस स्लोवर चेंडू, फटका फसलाय, चेंडू हवेत, झेल झालाय आणि परतावं लागेल कृष्णा गवळी यांना. मोठा हादरा, मोठा धक्का, फलंदाज होईल बाद. मोठी विकेट, मोठा हादरा इथं मात्र प्रदीप नैनीत अर्थात डॉन यांनी दिलेला आहे व्यंकटेश वॉरियर्स टीमला. कृष्णा गवळी माघारी जात आहेत तर त्यांच्या जागेवरती नवीन फलंदाज न्यू बॅटर नाशिक शहराला बिलॉंग करणारे मनोज जाय भावे दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. मनोज येत आहेत. या अगोदरच्या मॅच मध्ये खरं तर ज्या खेळाडूंनी दर्जेदार कामगिरी केलेली आहे तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नाव आहे मनोज जाय भावे, नाशिक शहराला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. याही खेळाडूंनी कित्येक स्पर्धा गाजवलेल्या आहेत, तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल झाला आहे. तर गोलंदाजी मार्कवरती प्रदीप नैनीत आपल्या गोलंदाजीची जादू दाखवतायत. पहिल्या षटकामध्ये तुम्ही पाहताय कमालीची गोलंदाजी केली जाते. मॅच रंगतदार होणार आहे, लढत रंगतदार पाहायला मिळेल यातील मात्र शंका नाहीये. फुलटा चेंडू आहे, स्लोवर वन चेंडू मैदानाच्या आतमध्ये पेश केला. हो क्षेत्ररक्षण थोडस खराब होत आहे, एक सिंगल आली आणि दुसरीचा प्रयत्न इथं मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा इथं मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहेत आणि 2 धावा संख्येने स्कोर कार्ड देखील वाढलं जाईल. एक गडी गमवावा लागलाय आणि स्कोर कार्ड वरती पहिले षटक सुरू आहे. 2 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. 2 या आकड्यावरती स्कोर कार्ड नक्कीच जाताना पाहायला मिळतंय. हो यावेळेस पुन्हा एकदा चेंडू खेळला जातो. डेपेक्स्ट्रा कबाला क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूपर्यंत पोहोचतायत. एक सिंगल येईल, धावसंख्या 1 पुन्हा एकदा वाढेल. स्कोर कार्ड पुढे जाते जाऊन पोहोचलंय. धावफलकावरती तुम्ही नजर टाका, स्कोर कार्ड वरती 3 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे पहिल्या क्रमांकाचं. 3 आकड्यावरती धावफलक, शांत प्रकारचं वातावरण आहे, अशांत करणारे फटके मैदानाच्या आतमध्ये खेळले जाणार का हे मात्र पाहायचं आहे. स्ट्राईक एंडवरती बॅटर नक्कीच तुळजापूरचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नाव आहे सौरभ बिराजदार. डावखोऱ्याचे बॅटर आहेत, अनेक स्पर्धा या खेळाडूंना गाजवल्या, तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय सौरभ. हो यावेळी चेंडू समोरच्या बाजूला खेळला जातोय. क्षेत्ररक्षक खूप दूर चेंडू पर्यंत पोहोचतायत. एक सिंगल या दरम्यान इथे मात्र कंप्लीट केली जाईल आणि एका धावसंख्येने स्कोर कार्ड मध्ये देखील वाढ होतीये. धावसंख्या पुढे गेलीये, जाऊन पोहोचली धावफलकावरती 4 धावा आहेत. पहिलं षटक सुरू आहे. प्रदीप नैनीत यांचं डॉन मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी करतायत, महत्वपूर्ण विकेट देखील मिळवली आहे. कृष्णा गवळी सारख्या एका ताकदवार तगड्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलंय प्रदीप नैनीत यांना. तर समोरच्या बाजूला मनोज जाय भावे. हो या वेळेस परत एकदा स्लोवर वन चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथं आलाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. षटक संपलं जाईल. पहिल्या क्रमांकाचं षटक संपतंय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना व्यंकटेश वॉरियर्स पुणे टीम एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 धावा. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी गोलंदाज दाखल होत आहेत. हो यावेळेस परत एकदा मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत, झेल
झालाय आणि भारताला लागतंय सौरभ बिराजदार यांना देखील जावं लागेल माघारी. मोठी विकेट, फलंदाज होईल बाद. आणि आल्या बरोबर विकेट मिळवतायत. इथं मात्र सौरभ बिराजदार यांना जावं लागतंय माघारी. तर नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आंबेगाव तालुक्यातील मनसरगावचा सितारा दाखल झालाय. नाव आहे विशाल निगोट. या अगोदरच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच किताब मिळवणारा खेळाडू आहे विशाल निगोट. येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. टवकुरे हाताचे आक्रमक बॅटर्स तर गोलंदाजी मार्कवरती पुणे शहरातील आणखीन एक ताकदवर तगडे गोलंदाज प्रथमेश गोसावी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. हो इथं विशाल निगोड साडी टाकलेला एक दर्जेदार चेंडू आहे. स्विच हिटचा असर खरं तर विशाल निगोड यांनी बाहेर काढलं, परंतु चेंडू बॅटवरती नाही येऊ शकला आणि इथे येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी पडझड पाहायला मिळते. व्यंकटेश वॉरियर्स टीमशी आघाडीला गेले दोन्ही बॅटर्स माघारी परतलेत. आता मात्र मनोज जायभावे आणि विशाल निगोड या जोडीला डाव सावरावा लागणार आहे. यावेळी चेंडू खेळला जातोय उंचावर, तिथे मात्र नसेल कुठली संधी आणि विशाल निगोडच्या बॅट मध्ये येतोय चौकार. 4 धावा. गोसावी गोलंदाजी मार्कवरती विशाल निगोड साडी. हो यावेळेस स्विच हिट विशाल निगोडच्या बॅट मध्ये येतोय. बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा चौकार. 4 धावा. जर 12 या आकड्यावरती धावसंख्या दोन पोहोचले. बॅक टू बॅक लागोपाठचे 2 चौकार आलेत. विशाल निगोडच्या बॅटचा जलवा पाहायला मिळतोय. हो यावेळी हलक्यात आणि चेंडू खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती घेतली गेली. एक सिंगल दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये नकारा. एक सिंगल येईल. धावसंख्या 1 वाढेल. स्कोर कार्ड पुढे जाईल, जाऊन पोहोचेल. धावलिकावरती तुम्ही टाका नजर. दुसरं षटक प्रगतीपथावरती सुरू आहे आणि स्कोर कार्ड वरती 13 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. 13 या आकड्यावरती स्कोर कार्ड आहे. 13 वरती धावफलक मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळते. म्हणजे पहिल्या षटकात धावा केवळ 4 पाहायला मिळाल्या. इथे मात्र या षटकामध्ये प्रथमेश गोसावी यांचंही षटक अप्रतिम पाहायला मिळते. 2 चौकार जरी आले असेल ना तर धावा रोखण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. 13 वरती स्कोर कार्ड मनोज जायभावे आणि दुसऱ्या बाजूला बॅटर्स पाहायला मिळतात. विशाल निगोड तर गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडवरती बॅटर्स मनोज जायभावे. काय कामकाज होणार, काय रणनीती वापरली जाईल. हो यावेळेस नक्कीच इथं विकेट करायचं. चेंडू बॅटवरती नाही परफेक्ट येऊ शकला. घेतली गेलेली एक सिंगल आहे. धावसंख्या 1 न पुढे गेली, जाऊन पोहोचली आहे. ओव्हर नंबर 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि स्कोर कार्ड वरती तुम्ही टाका नजर. 7च्या सरासरीनं स्कोर कार्ड वरती येत आहेत 14 धावा. दोन षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्ड वरती धावा 14 आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 टाकण्यासाठी गोलंदाज मार्क वरती गोलंदाज दाखल होत आहेत. प्रदीप नैनीत डॉन मैदानाच्या आतमध्ये आलेत. षटक क्रमांक
तिसरं टाकण्यासाठी संघाच्या वतीने तिसरं तर स्वतःच्या कोठ्यातलं षटक क्रमांक 2 टाकताना प्रदीप नैनित अर्थात डॉन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. प्रदीप नैनित आलेत षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरं टाकताना पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंड वरती मनोज जायभावे. हो यावेळेस मनोज जायभावेचा तडाखा चेंडू जातोय सर फाईन लेगला सीमारेषा बार बंगाली रसगुल्ला षटकार साधाबा. धाबांची कोंडी फोडणारा षटकार मैदानाच्या आतमध्ये बसूल केला जातोय. धाबा संख्या वाढली आहे. स्कोर कार्ड मुसंडी मारतोय आणि डबल कव्हरती 20 धाबा पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 5 षटकांची मॅच, तुल्यबळ लढत, तुल्यबळ मॅच क्रीडा रसिकांना पाहायला मिळतीये. 2 मातब्बर संघादरम्यान खरं तर मॅच सुरू आहे. व्यंकटेश वॉरियर्स पुणे, रोशनभाऊ शिरसाट यांच्या मालकीची टीम तर त्यांच्या विरोधामध्ये गायत्री 11 पुणे अशी क्रीडा रसिकांना सामना पाहायला मिळतोय. प्रदीप नैनित आल्या बरोबर पहिल्या चेंडूवरती मनोज जायभावे यांचं आक्रमण पाहायला मिळालेलं आहे. गोलंदाज प्रदीप. हो या दरम्यान परत एकदा चेंडू शॉट टंपुल केलाय. तिथं क्षेत्ररक्षक आले, जेल होईल आणि परतावा लागेल मनोज जायभावे यांना. मोठी विकेट, फलंदाज होईल बाद. पहिल्या चेंडूवरती आलेला षटकार तुम्ही पाहिलाय. पुढच्या चेंडूवरती प्रत्युत्तर प्रदीप नैनित डॉन यांनी देखील मैदानाच्या आतमध्ये दिलेला आहे. मनोज जायभावे माघारी गेले तर त्यांच्या जागेवरती नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनमाड एक्सप्रेस मनसुखच्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मनसुखच्या आलेत. छोटा पाक, बडा धमाका, तोच धमाका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार का हे मात्र पाहायचं आहे. यावेळी चेंडू नक्कीच खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे शॉट फाईन लेगला चेंडू कव्हर केलाय. चेंडू अडवला जाईल. घेतली गेलेली एक सिंगल आहे. धावा संख्या 1 भारतीय स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरं सुरू आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय आणि डबल कव्हरती तुम्हाला घेऊन जाईल. 21 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. 21 आकड्यावरती स्कोर कार्ड आहे. 21 वरती धावफलक मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदलाव केले जात आहेत. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. स्ट्राईक एंड वरती विशाल निघोट काय कामकाज केलं जाणार हे मात्र पाहायचं आहे. हो यावेळेस स्विच हिटचा फटका आणि तिथे चेंडू जाईल. एक टप्पा आहे सीमारेषेच्या. हो आतमध्ये अडवला की बाहेर. इथं आतमध्ये चेंडू अडवलाय. तिसरीचाही प्रयत्न झालाय. 3 धावा इथं मैदानाच्या आतमध्ये घेतल्या जात आहेत. थर्ड पंचाकडे निर्णय सोपवलेला आहे. सेफ आहे की नाही हे मात्र पाहायचं आहे. सेफ आहे. 3 धावा येतील आणि 3 धावा संख्येने स्कोअर कार्ड मध्ये वाढ होईल. धावा संख्या पुढे जाते 24 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि 24 या आकड्यावरती स्कोअर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. 3 गडी गमावे लागले व्यंकटेश वॉरियर्स टीमला. 24 या आकड्यावरती स्कोअर कार्ड जाऊन पोहोचले. स्ट्राईक एंड वरती मनसुखच्या
हो यावेळी चेंडू पाठवलाय फाईन लेगला, तिथे मात्र नसेल कुठली संधी आणि मनसुख शहाचा जलवा. चेंडू जातोय सीमा पार, येतोय चौकार. 4 धावा. चौकार आलाय मनसुख शाहींच्या बॅट मधून आलेल्या ह्या 4 धावा तुम्ही पाहिलंय. स्कोर कार्ड वरती 28 धावा ज्या मात्र नक्कीच पाहायला मिळत आहेत. 28 आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. 28 आकड्यावरती धाव फलक जाताना पाहायला मिळतोय. गोलंदाज मार्कवरती प्रदीप नायनी डॉन. हो यावेळेस स्विच हिटचा फटका, तिथे मात्र आनंद चव्हाण चेंडू खाली येत आहेत. झेल होईल आणि परतावा लागेल मनसुख शहाला. मोठा धक्का, मोठा हादरा, फलंदाज जातोय माघारी. वेळ घेऊ नका. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नमनाथ हाडबळे, संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी गावचा सीतारा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नाव आहे नमनाथ हाडबळे. धावसंख्या स्थिर आहे. स्कोर कार्ड वरती 4 गड्यांच्या मूल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपत असताना 28 धावा धावलकावरती पाहायला मिळाल्या. म्हणजे ह्या षटकामध्ये 14 धावा प्रदीप नैनीत यांनी खर्च केलेला आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4 टाकताना गोलंदाज मार्कवरती दाखल होत आहेत. 34 षटक टाकण्यासाठी डावकुऱ्या हाताचे गोलंदाज समर्थ कडू, आणखीन एक लिजंड गोलंदाज आलेत. समर्थ कडू येत आहेत तर स्ट्राईक एंड वरती विशाल निघोट. समर्थ कडू येतात. षटक क्रमांक 4 टाकताना पाहायला मिळतात. हो यावेळेस इथं फटका विशाल निघोडचा जाईल सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावेंसाठी चौकार. चौकार आला विशाल निघोडच्या बॅटमन आलेल्या ह्या 4 धावा तुम्ही पाहताय आणि चौकाराच्या साह्यानं स्कोर कार्ड देखील पुढे जाईल, जाऊन पोहोचेल धावफलकावरती 32 धावा ज्या मात्र नक्कीच पाहायला मिळत आहेत. 32 आकड्यावरती स्कोर कार्ड आहे. हो यावेळेस विशाल निघोट लागोपाठचा येतोय दुसरा चौकार. 4 धावा. विशाल निघोटच्या बॅटचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. समर्थ कडू यांच्यावरती केले जात आहे आक्रमण. ज्या बॅटिंग साठी माहिर मानले जातात तीच बॅटिंग विशाल निघोड यांची मैदानाच्या आतमध्ये क्रीडा रसिकाला पाहायला मिळते. धावसंख्या वाढली आहे. 36 आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला. 36 वरती धावफलक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. हो यावेळेस इथं मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेत. झेल 1 2 3 टिपला गेलाय आणि परतावा लागतोय विशाल निघोट यांना. मोठा धक्का, मोठा हादरा, फलंदाज होईल बाद. चला नवीन फलंदाज घ्या ताबडतोब मैदानाचा दाबा, कारण पावसाची दाट शक्यता आहे. मॅचेस होणं गरजेचं आहे, त्यामुळे तुम्ही स्पीडअप करा. आणि आजची मॅच, आजची क्वार्टर फायनलचा सामना आजच खेळवला जाईल याची संघाने नोंद घ्यायची आहे. विशाल निघोड बाद झालेत. 2 चौकार आले त्यांच्या बॅटमधनं. विशाल निघोड परत आहेत तर त्यांच्या जागेवरती आता मात्र नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बडे मॅच का बडा खिलाडी सूरज गायकवाड दाखल होत आहेत. शाही खेळाडूमध्ये फार मोठी क्षमता आहे.
घारगावच्या मैदानावरती एक चेंडू 5 लागत असताना षटकार खेळणारा हा बॅटर आहे. तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल झालाय. नाव आहे सूरज गायकवाड. विशाल निकोड यांच्या जागेवरती नवीन फलंदाज येतोय. सूरज गायकवाड त्यात समर्थ कडू. तू चौकार आल्यानंतर त्यांनी विकेट देखील मिळवलेली आहे. हो यावेळी चेंडू खेळला जाईल. मिड विकेटला परफेक्ट गॅप शोधलाय आणि सूरजच्या बॅट बंद येतोय. खनखनी चौकार. 4 धावा. सूरज देखील आल्या बरोबर आपल्या बॅटची जादू दाखवतात. समर्थ कडू यांच्यावरती हल्ला चढवला गेलाय. इथं चौकार वसूल केला जातोय आणि चौकाराच्या साह्यानं स्कोर कार्ड देखील पुढे गेले जाऊन पोहोचलोय. 40 या आकड्यावरती धावफलक जाताना पाहायला मिळतोय. 40 वरती धावफलक. चौथं षटक सुरू आहे. गोलंदाज पण एकदा समर्थ. हो या दरम्यान परत एकदा मिस टाइम स्ट्रोक आणि पुढच्या चेंडूवरती परतावा लागते सूरजला देखील. मोठा हादरा, मोठा धक्का. फलंदाज होईल बाद. एक चौकार जरूर आला परंतु पुढच्या चेंडूवरती माघारी पाठवले समर्थ कडू यांनी सूरजला. मोठी विकेट येते मैदानाच्या आतमध्ये. व्यंकटेश वॉरियर्स या टीमला बसलेला हा 6वा हादरा. 40 आकड्यावरती 6 फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज दर्शन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नाशिक शहराला बिलॉंग करणारे आणखीन एक बॅटर आहेत. दर्शन येत आहेत. याही खेळाडूमध्ये फार मोठी क्षमता आहेत. कित्येक स्पर्धा याही फलंदाजानं गाजवल्यात. तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये दर्शन पाहायला मिळतोय. समर्थ कडू पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. दर्शन साडी. हो यावेळी चेंडू इथं मात्र उंची खूप घेतोय. लांबी नाहीये आणि झेल होईल. परतावा लागेल दर्शनला देखील. मोठी विकेट, मोठा हादरा. फलंदाज होईल बाद. चार षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांचा खेळ संपत असताना स्कोर कार्ड वरती 10च्या सरासरीने धावा आल्यात. 40 शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती दाखल झालेत. विजय खडके येत आहेत तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तानाजी बनसोडे दाखल झालेत. नवीन फलंदाज. जसा हा डाव संपेल व्यंकटेश वॉरियर्स टीमला विनंती आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कुठला वेळ विलंब लावायचा नाही. शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत आहेत. विजय खडके आलेत. शेवटचं आणि अंतिम षटक टाकण्यासाठी या डावात मधलं शेवटचं षटक टाकण्यासाठी विजय खडके येतात. डावखोर हाताच्या आणखीन एक दर्जेदार गोलंदाज आता स्ट्राईक एंड वरती घुलेवाडीचा सितारा. नाव आहे नमनाथ हडबळे. कित्येक सामने या फलंदाजाने आपल्या बॅटनं गाजवले. तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावफलकावरती तुम्हाला घेऊन जाईल. 40 धावा स्कोअर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. विजय खडके स्ट्राईक एंड वरती. समोरच्या बाजूला नमनाथ. हो यावेळेस दर्जेदार 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 चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. येतोय डॉट बॉल. समर्थ कडू यांनी जी काय अप्रतिम गोलंदाजी केली आहे त्याच्या गोलंदाजीसाठी समीरजी चौगुले धनवी स्पोर्ट यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज त्यांच्यासाठी आलेला आहे. त्यांचंही मनापासून स्वागत. इथे येतो डॉट बॉल. विजय खडके पहिला चेंडू. इथं मात्र नमनाथ हडबळे यांच्यासाठी डॉट बॉल. शेवटचा आणि अंतिम षटक सुरू आहे. हो यावेळी चेंडू उंची खूप घेतोय. लांबी तिथे नाहीये. झेल नाही होऊ शकला आणि इथं आल्यात 2 धावा. ब्रेक रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येतील. 2 धावा संख्येने स्कोर कार्ड मध्ये वाढ होईल. धावा संख्या पुढे जाईल. जाऊन पोहोचेल 42 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाताना पाहायला मिळते. 42 या आकड्यावरती धावफलक आहे. 42 या आकड्यावरती स्कोर कार्ड आहे. हाणामारीचं शेवटचं षटक. 42 या आकड्यावरती स्कोर कार्ड आहे. 5 षटकांची मॅच. तुल्यबळ लढत.
मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हो यावेळी चेंडू इथं मात्र फाईन लेगला, तिथं क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू जातोय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धाव्यांसाठी जमनाच्या बॅटमध्ये आलाय चौकार. धावसंख्या वाढली आहे, चौकाराच्या साह्यानं स्कोर कार्ड पुढे गेले जाऊन पोहोचलंय 46 या आकड्यावरती. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे 46 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतोय. नमुनाच्या बॅटमध्ये एक चौकार येतोय. 46 या आकड्यावरती धावफलक आहे. शेवटचा आणि अंतिम षटक टाकत असताना विजय खडके यांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतात. हो या दरम्यान पुन्हा एकदा बिग हिटचा प्रयत्न, तिथे चेंडू उंची खूप घेतलेली आहे, लांबी नाहीये आणि 2 धावा इथं देखील कंप्लीट होत आहेत. सुरेख फेक आहे मैदानाच्या 2 धावा येतील. 2 धावा संख्येने स्कोर कार्ड मध्ये देखील वाढ होईल. धावा संख्या पुढे जाती जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 48 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक सुरू असताना 48 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. पट्टा ग्रुपचे सदस्य सन्मानी बालाजी भोसले साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. मी साहेबांना विनंती करतो व्यासपीठावरती या आणि स्थान आपण नवा. 48 आकड्यावरती स्कोर कार्ड आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये अंतिम सुरू आहे आणि अंतिम षटकामध्ये विजय खडके ही देखील गोलंदाजी दर्जेदार करतायत. चौकार आल्यानंतर पुढच्या चेंडू 2 धावा येत आहेत. नमनाथ संगमनेर तालुक्याला बिलॉंग करणारे खेळाडू स्ट्राईक एंडवरती नमनाथ पाहायला मिळत आहेत. हो या दरम्यान पुन्हा एकदा चेंडू उंची घेतलेली आहे, लांबी नाहीये आणि इथं देखील 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होत आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येतील. 2 धावत संख्येने स्कोर कार्ड देखील पुढे जाईल. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा व्यंकटेश वारियर्स. अर्धशतक कंप्लीट होत आहे. 50 धावा डबलकावरती पाहायला मिळत आहेत. 50 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. शेवटचा आणि अंतिम षटक सुरू आहे. 50 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. विजय खडके शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी करतायत. सामना रंगतदार होणार, तगडा होणार यात मात्र शंका नाही, कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत, तुल्यबळ आहेत, मातब्बर आहेत. विजय खडके डावखुऱ्या हाताचे गोलंदाज नमनाथ साडी. दरम्यान पुन्हा एकदा चेंडू खेळला गेलाय. दीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक, तिथं प्रदीप नाही निदान क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालेलं आहे. 2 धावा आल्या. तिसरीचा प्रयत्न केला जाणार का? हो तिसरीचाही प्रयत्न झालाय आणि इथं मात्र धावबादच्या स्वरूपामध्ये परतावा लागेल. एक धाव एक इनिंग कंप्लीट होतीये आणि प्रथम बॅटिंग करत असताना व्यंकटेश वारियर्स टीमने बनवल्यात 52 धावा, तर गायत्री 11 या टीम समोर आव्हान आहे 53 धाव संख्या. चला व्यंकटेश वारियर्स वेळ घेऊ नका, लगेच मैदानाचा ताबा घ्या.
केलं तर आपण रामदास डेरंगे सरांचा आवाज ऐकत होतात. आज महत्वाचा दिवस या श्री अष्टविनायक विजन चषकाचा. विल्सन सर, विमल कौल साहेब, मिंकू मल्होत्रा, प्रदीप भाऊ चव्हाण, पट्टा ग्रुप, श्री अष्टविनायक विजन टीम आपल्या भेटीला ही चौथ्या पर्वामध्ये स्पर्धा घेऊन आलेत आणि आजचा दिवस मात्र खूप महत्वाचा आहे. तारे सितारे टेनिस क्रिकेट जगतातील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. अंतिम टप्पा बाकी आहे, कारण ही मॅच आणि यानंतर आणखीन एक मॅच असणार आहे. तर या मॅच मध्ये कोण जिंकणार याची उत्कंठा सगळ्यांना लागली आहे. कारण चालू मॅच मध्ये जर पाहिलं तर विजयासाठी धावांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. ते 53-52 धावा पहिल्या डावात झाल्या. निलेश दादा बिनताडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या आणि व्यंकटेश्वर वॉरियर्स, एका बाजूला निलेश दादा बिनताडे, एका बाजूला रोशनदादा शिरसाट यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. आणि विजयासाठी त्या 53 धावांचं आव्हान 5 षटकामध्ये निर्धारित कशा प्रकारे पार केलं जाईल ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आणि त्यासाठी गायत्री 11 आहे, माफ करा, प्रदीप नायनीत यांचा गायत्री 11 संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. निलेश दादा भिंताडे 2 राऊंड जिंकून ऑलरेडी तिसऱ्या सामन्यासाठी पात्र झालेले आहेत. आणि आता गायत्री 11 आणि व्यंकटेश्वर वॉरियर्स यांच्यातील कोणती टीम असेल जी मात्र आजच्या दिवसातील शेवटच्या मॅचसाठी एनबी बरोबर 2 हात करेल. सलामीची जोडी दिलीप वर्मा आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर राजेश पवार. आणि बॉलिंगसाठी पहिल्याच मॅचमध्ये ज्यांनी 4 विकेट घेतल्या असे महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असणारे सिब्बान शेख. मागील हंगाम जर पाहिलं तर SIPL गोवा 1 लाख रुपयाचा मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार ज्यांनी मिळवला. त्याचबरोबर सुप्रीमो ट्रॉफी असेल, गुजरात धमाका, बिग बॅश असेल, अशा विविध मोठमोठ्या स्पर्धा सिब्बानने रिलेया गाजवल्या. परंतु आता या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी होते पाहिजे. 5 ओव्हर 53 धावा, 5 ओव्हर मध्ये निर्धारित 53 धावा या ठिकाणी करायच्या आहेत. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. सिब्बान पहिला बॉल प्रचंड वेगात अंदाज घेतला, लेग स्टंपच्या बाहेर वाईट बॉल घोषित केलाय. धावसंख्येला सुरुवात झाली आहे. एक मोठी मॅच पाहायला मिळणार आहे. यामध्ये जो जिंकेल आजच्या दिवसाच्या शेवटच्या मॅच साठी पात्र होणार आहे. आणि एक कॅमेरा माझ्या मते प्रदीप नायनी त्यांच्याकडे द्यायला पाहिजे, त्यांच्यावर देखील लक्ष ठेवायला. यावेळेला एक चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. बॉल निघाला सीमारेच्या दिशेने. नवनाथ हाडवळे पोहोचले तिकडे. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 3 वर जाताना पाहायला मिळते. अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे. दिलीप वर्मा आणि जोडीला जर पाहिलं तर राजेश पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल, लेंथवरचा बॉल होता, त्याला मिडऑनच्या दिशेने खेळलाय. अबी पुंडे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करत होते. 1 रन मात्र पूर्ण केला गेला. 4 धावा धावफलकावर आहे. मॅच जबरदस्त होईल कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. एका बाजूला कृष्णा गवडी, विशाल निगोड, सिब्बान शेख, नामवंत खेळाडूंचा भरणा असणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवनाथ हाडवळे यांच्यापासून सौरभ बिराजदार यांच्यापर्यंत अशी फौज मात्र नामवंत खेळाडूंची एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते. मनसुख शाह देखील आहेत. आणि दुसऱ्या बाजूला देखील जर पाहिलं तर आता अविनाश रामगुडे यांचा ऍड होण्याने हा संघ देखील अगदी बलवान झालाय. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु धाव घेतली गेली. बॉलला थोडासा बाउन्स होता. राजेश शेवटी थोडस लेट खेळले, परंतु धाव आली हे खूप महत्वाचं. उसळी होती बॉलला. थर्डमॅनच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्डमॅनला पकडली गेली, कॅच आणि विकेट येते मात्र पहिली. सिब्बानच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट जाते. कुछ करिए, कुछ करिए, बस बस बड़ा बोल अब कुछ करिए, ओ कोई तो चल जिद फड़िए.
तरलोचन सिंग रत्तू म्हणजेच राजूभाई यांचं देखील आगमन होत आहे 11 चॅलेंजरचे सर्व्हिस सर्वा. आज हा महत्वाचा दिवस आहे या क्रीडा स्पर्धेचा. या मैदानावर मात्र पहिल्यांदाच संधी मिळते, कारण राष्ट्रवादी चषक आणि श्रद्धांजली चषक वेगळ्या मैदानावर होतात, पण इकडे देखील तेवढीच मजा आहे. बिग हिट समोरच्या दिशेने उडवलाय बॉल. बॉल हवेत आहे. आनंद चव्हाण या मैदानाचा राजा आहे. त्यांच्या बॅट मधून मात्र आल्या आल्या सुरुवात चौकाराने. हे तेच मैदान आहे. याच मैदानात 26 चेंडूत 100 धावा शतक करण्याचा मान देखील आनंद चव्हाण यांच्या नावावर आहे. परंतु समोरचं आव्हान देखील काही कमी नाहीये. महाराष्ट्रातील सगळ्यात वेगवान गोलंदाजांच्या यादीत मागील 20 वर्ष सिब्बान हे सुद्धा नाव आहे आणि आनंद चव्हाण हे सुद्धा नाव आहे आणि या अगोदर कित्येकदा एकमेकांच्या समोर देखील आलेले आहेत. चांगला बॉल. हे कमबॅक होतं. प्रत्युत्तर जशाच तसं. बेस्ट वर्सेस बेस्ट. तूही श्रेष्ठ आणि मीही श्रेष्ठ. आणि याला म्हणतात जबरदस्त लढत. कट टू कट फाईट. 53 धावांचा पाठलाग करायचा असताना जर पाहिलं तर या ठिकाणी धावसंख्या झालेली आहे ती 9 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपलेला आहे. या मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 53 धावांची आवश्यकता, म्हणजे अजूनही 4 ओव्हरमध्ये 44 करायचे आहेत. नऊ धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर आता विशाल निगोट यांना बॉलिंगसाठी मागील मॅचचे की फॅक्टर राहिले होते विशाल निगोट, परंतु पाहायचं या मॅच मध्ये काय होईल. 4 ओव्हरमध्ये 44 अजूनही करायचे आहेत. दोन्ही टीम जर पाहिलं तर पॉवरफुल आहेत. कट टू कट. परंतु ही मॅच कोण जिंकणार यावर सगळ्यांच्या नजर आहेत. तिकडे जर पाहिलं तर प्रतिस्पर्धी टीम सुद्धा वाट पाहत असेल की आमच्याबरोबर कोण येणार शेवटच्या मॅचसाठी खेळण्यासाठी, याची उत्कंठा लागलेली आहे. पुण्यामध्ये देखील दर्जेदार क्रिकेट सातत्याने आपण पाहत असतो आणि आज देखील हे दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगला बॉल खोलवर टाकला, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत राजेश पवार. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या 10 वर जाताना पाहायला मिळते. प्रत्येक बॉल नंतर समीकरण मात्र बदलताना आपल्याला पाहायला मिळतील. आनंद चव्हाण राजेश पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 53 धावांचा करायचा पाठलाग. श्री अष्टविनायक विजन अष्टविनायक संघाचा खेळाडू आज महाराष्ट्र प्रीमियर लीगची तयारी करतोय. निहाल तोसामत याच मैदानातून आणि याच संघाने दिलेला हा खेळाडू अल्पावधीतच लोकप्रिय झाला. टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा आणि लेदर बॉल क्रिकेटमध्ये एक चांगली कामगिरी करतोय. कोलवा टप्प्याचा बॉल होता. त्याला मिड ऑनच्या डोक्यावरून खेळायचं होतं, परंतु विशाल निगोट याही मॅच मध्ये की फॅक्टर. विकेट. फलक जर पाहिला तर 10 वर असताना विकेट आलेली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. टेनिस बॉल क्रिकेट मधील एक आख्यायिका म्हणून देखील ज्यांना आपण ओळखतो अविनाश रामगुडे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. विशाल निगोट पहिल्या बॉलवर एक धाव आली. दुसरा बॉलवर मात्र धाव घेण्यात यशस्वी राहिले, परंतु मॅच संपलेली नाहीये. मॅच ऑन आहे. अविनाश रामगुडे चौफेर टोलेबाजी करण्यासाठी यशस्वी. मेरिट नुसार क्रिकेट कसं खेळायचं, मॅचला डावाला आकार कसा द्यायचा, मॅच पुढे कशी घेऊन जायची त्यांना बरोबर माहिती आहे. पहिलाच बॉल जर पाहिलं तर या ठिकाणी उसळी होती. या बॉलला खेळायचं होतं स्क्वेअर लेगला, परंतु यशस्वी नाही झाले अविनाश रामगुडे आणि आणखीन एक विकेट.
धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी 10 धावा धावफलकावर आहेत. बॅक टू बॅक आलेल्या या 2 विकेट, परंतु धावसंख्या तेवढी मोठी नाहीये. कमबॅक करण्यासाठी एखाद दुसरा फटका देखील काफी होईल आणि ते प्रयत्न मात्र इकडे करावे लागतील. विशाल निगोट रणनीती प्रत्येक प्लेअर साठी बनवत आहेत आणि आता बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्यानंतर हॅट्रिकची संधी निर्माण झाली आहे विशाल निगोट यांना. किरण बेरड आणि यस, हॅट्रिक कंप्लीट करतायत या स्पर्धेतील विशाल निगोट. मौका मिले तो पर मिले दोबारा, जुनून के आग में उबलती मेरी कोशिशों को चाहिए ना कोई और सहारा. जिद है मेरी दर्द चीर के निकल. विशाल निगोट यांचा या मॅच मध्ये सुद्धा त्यांनी 20 धावा केलेल्या आहेत आणि आता हॅट्रिक सुद्धा घेतलेली आहे. लगातारच्या 3 विकेट. संघ मालक रोशन भाऊ शिरसाट यांच्याकडून या हॅट्रिक साठी रोशन भाऊ 2100 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. तो मात्र त्यांचा आवडता खेळाडू, कोणतीही प्रीमियर लीग असू दे, त्यांची चॉईस विशाल निगोट. समर्थ कडू मैदानात जातात बॅटिंग साठी, परंतु जर का त्यांनी मॅच जिंकून दिली, धनवीन हॉटेल, धनवीन दुबईचे मालक समीर चौगुले दुबई स्थित यांच्याकडून मात्र 2000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. समर्थ कडू 3 विकेट लगातार घेतल्या. धावसंख्या जर पाहिली तर 10. 4. पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर 3 लगातारच्या विकेट आलेल्या आहेत. विशाल निगोट, काय जबरदस्त अष्टपैलू कामगिरी केली या खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये. यावेळेला फटका फसला, बॉल हवेत आणि लगातारची 4थी विकेट विशाल निगोट. वाह, जबरदस्त कामगिरी विशाल निगोट सध्या करताना पाहायला मिळतात. लगातारच्या 4थी विकेट आणि या लगातारची 4थी विकेट घेतल्यामुळे संघ मालक रोशन शिरसाट यांच्याकडून 3100 रुपयाचा पुरस्कार विशाल निगोट पात्र झालेले आहेत.
आणि 5वी विकेट जर घेतली तर 5,000 रुपयाचा पुरस्कार विशाल निगोट यांना दिला जाईल. 53चा पाठलाग करायचा, 10 धावा झाल्या, 43 पाहिजेत. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर काय बॉलिंग केली आहे विशाल निगोटने आतापर्यंत. लगातारच्या 4 विकेट हा कारनामा आहे विशाल निगोट. मंचर गावचा सुपुत्र, आंबेगाव तालुक्यातील ग्रामीण महाराष्ट्राने टेनिस बॉल क्रिकेटला दिलेला हा चेहरा. राजेश पवार मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. क्षमता आहे या खेळाडूंमध्ये मॅच जिंकून देण्याची. नवीन बॅटर जात आहेत. प्रशांत गायकवाड मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जाताना पाहायला मिळतात. राजेश पवार आणि त्यांच्या जोडीला आहेत. लगातारच्या 4 विकेट घेतलेल्या आहेत ऑलरेडी. यावेळेला आपण पाहू शकता अपील घेतली आणि लगातारची 5वी विकेट आणि 5,000 रुपयाचा पुरस्कार संघ मालक रोशन शिरसाट यांच्याकडून दिला जाईल. आज एक इतिहास घडवला या देऊरोडच्या श्री अष्टविनायक विजन चषकामध्ये. एक इतिहास घडतो आणि सगळ्यांना विनंती आहे लगातार 5 विकेट घेण्याचा कारनामा करणारा विशाल निगोटसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. इतिहास घडला आणि तुम्ही आम्ही साक्षीदार आहोत या इतिहासाचे. आणि घडलाय कुठे? श्री अष्टविनायक विजन देऊरोडची स्पर्धा. धन्यवाद डीजे. रोशन दादांनी 5,000 रुपये जमा सुद्धा केलेले आहेत. लगातार 5 विकेट, 5 चेंडू मध्ये 5 विकेट घेण्याचा कारनामा केला गेलाय. इतिहास कोण म्हणतं? बॅटरचे इतिहास घडवतात, बॉलर सुद्धा इतिहास घडवतात. आणि कदाचित मॅनेजमेंटने जर आता लगातार 6 विकेट साठी माझ्या मते पुढच्या मॅचची वाट पाहावी लागेल. कदाचित हे म्हणजे ही मॅच ते संघ जिंकल्यानंतर. पहिल्या बॉलवर राजेश पवार यांनी सिंगल घेतली. त्यानंतर विकेट 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 आणि विकेट. आनंद चव्हाण, पप्पू रामगोडे, किरण बेरड, समर्थ कडू आणि प्रशांत गायकवाड या 5 विकेट घेण्याचा कारनामा आज मात्र या ठिकाणी केलाय तो विशाल निगोट यांनी. जबरदस्त कामगिरी. बॉलर सुद्धा आज सुद्धा अधिराज्य गाजवतात. पहिल्या डावात जर पाहिलं तर डॉन यांनी काय बॉलिंग केली. पहिली सुरुवातच जबरदस्त केली. कृष्णा गवडी यांची विकेट घेत असताना केवळ 4 धावा पहिल्या ओव्हरमध्ये डॉन यांनी दिल्या. परंतु दुसऱ्या डावामध्ये सिब्बान, त्यानंतर विशाल निगोटने मात्र लगातार 5 विकेट घेतल्या. आणि आता सिब्बान शेख आलेत बॉलिंग साठी. राजेश, चांगला बॉल खोलवा टप्प्याचा होता. समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. नवनाथ आले तिकडे. 1 धाव मिळेल. धाव संख्या 1 ने पुढे जाईल. मयूर कारंडे, मयूर देखील जबरदस्त फॉर्मात आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील मयूर. मयूर कारंडे डावखुऱ्याचे बॅटर आहेत, धडाकेबाज बॅटर आहेत. परंतु संधी अजूनही आहे कारण मॅच संपलेली नाही आहे. आज सगळ्यांचंच लक्ष देहू रोडकडे लागलं कारण श्री अष्टविनायक विजयची भली मोठी स्पर्धा, लखपती करणारी स्पर्धा. कारण जो संघ जिंकणार आहे लखपती होणार आहे. कारण 1 लाखाचा पुरस्कार आहे. आणखीन एक चांगला बॉल ऑप्शनच्या बाहेर वेगात बॉल टाकला. बॅटची कडा घेत बॉल पाठीमागे जाईल. तिकडे 1 धाव मिळेल. धाव संख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. सिब्बान, राजेश पवार प्रयत्न मात्र याही परिस्थितीमध्ये करावे लागतील कारण ही संधी आहे तुम्हाला सिद्ध करण्याची. मॅच जर पाहिले तर थोडीशी पुढे गेली आहे. विजयासाठी 53 ची आवश्यकता आहे परंतु धाव संख्या झाली ती 12 म्हणजे अजूनही 41 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला राजेश पवार, वा खूप चांगला फटका पॉइंटच्या दिशेने खेळतात राजेश. 4 धावा चौकार.
ऑन आहे सिब्बांच्या विरुद्ध राजेश पवार. ओहो, यावेळेला वेगात बॉल टाकला, स्टंपच्या समोर सापडले आणि एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात राजेश पवार माघारी परतताना पाहिलं मिळतील आणि सिब्बान शेख यांच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. करण्यासाठी हेही षटक जर पाहिलं तर चांगलं राहिले. आतापर्यंत एक चौकार आला घरा, परंतु त्यानंतर लेग बिफोरच्या स्वरूपात माघारी परतताना पाहिलं मिळतं राजेश पवार. एकंदरीत जर पाहिलं तर आतापर्यंत 7 विकेट माघारी परतलेल्या आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये मयूर कारंडे यांच्या जोडीला दाखल झालेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये प्रदीप न्यायनीत. अजूनही 14 बॉल आणि 37. या 2 बॉलमध्ये एक मोठा फटका अपेक्षित असेल. प्रदीप न्यायनीत. आजचा दिवस मनोरंजनमय राहिला. सकाळच्या सत्रापासून दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळत आहे. ओ क्या बात है, डॉन डॉन डॉन. प्रदीप न्यायनीत मैदानात गेल्या गेल्या त्यांच्या बॅटिंगची दहशत पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर चौकार. धन्यवाद. नक्कीच कौतुकाचा. मी तर म्हणेल कॅमेरामॅन फोकस करो. आणि मैदानात खूप सारे पोलीस आहेत, ते सुद्धा खुश झालेत. या वेळेला फुल टॉस समोरच्या दिशेने खेळतात डॉन. सिब्बान यांच्यासारख्या खेळाडू विरुद्ध अशा प्रकारचा फटका खेळणं कुणाला वाटलं पण नसेल, परंतु डॉनला अशक्य असं काही नाहीये. आणि आता जर पाहिलं तर धावसंख्या झाली आहे 3 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती 21. मॅच जिंकण्यासाठी अजूनही 12 बॉल बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता. 12 मधले 5 बाहेर मारायचे. आता एक चौकार मारल्यानंतर डॉनच्या नावाचं लगेच गाणं सुद्धा वाजलं आणि शेखर काशी देतात मात्र आता गोलंदाजीसाठी. 12 बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता. डॉन मैदानाच्या आतमध्ये प्रदीप न्यायनीत. शेखर बॉलिंग साठी मात्र पाहायला मिळत आहेत. अंतिम टप्पा मॅचचा येऊ लागलेला आहे. यानंतर शेवटच्या मॅच मध्ये एनबी बरोबर कोण खेळणार याची चर्चा आहे, परंतु डॉन मैदानाच्या आतमध्ये आणि माझ्या मते मयूर कारंडेला आपण दुर्लक्षित करू शकत नाही. ते सुद्धा केव्हाही मॅचचं पारड बदलू शकतात. डॉन ऑप्शनच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी टाकलाय. टप्पा पडल्यावर थोडासा कट होतोय, जातोय यष्टीरक्षकांच्या दिशेने. 11 मध्ये 32. आणखीन एक चांगला फटका डॉन यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, त्यांच्याच दिशेने जाईल. 10 बॉल मध्ये अजूनही 31 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. मयूर कारंडे. आता सध्या फोकस सगळ्यांचा मयूर कारंडे यांच्यावर असणार आहे. अशा प्रकारच्या मॅचेस जिंकून दिल्यात त्यांनी. आज पाहूया पुन्हा एकदा अख्ख्या टीमचं लक्ष मयूरवर लागलंय. डॉन नॉन स्ट्राईकला आहेत. शेखर काशीद मात्र आता गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. उद्या सुद्धा बलाढ्य संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत, परंतु सध्या 2 बलाढ्य संघांमधील मॅच पाहतोय. मयूर कारंडे आसमानी टोला बॉलला फेकून दिलं गेलं. सीमा रेषा पार. षटकार.
आणि मॅच ऑन आहे हेच सांगतायत डीजे. डॉन मैदानाच्या आतमध्ये गेले आणि टीमचं मैदानातील वातावरणच बदलून टाकलं डॉनने. परंतु त्यातून बोध घेऊन मयूर कारंडे यांच्या बॅटमधून देखील षटकार आलाय. समीकरण बदलतंय. 9 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं 25 9 मध्ये 25. जर का या 3 बॉल मध्ये 1-2 मोठे फटके आले मजा येईल मॅच मध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये. आज चुरशीच्या मॅचेस पाहायला मिळाल्यात आणि ज्याची चर्चा करत होतो मयूर कारंडे, हे एक असं नाव आहे जे मॅचचं पारडे केव्हाही फिरू शकतात. मयूर फुलटॉस. हो 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 हो, या वेळेला क्या बात आहे, काय फिल्डिंग केली आहे त्या ठिकाणी नवनाथ आठवड्याने आणि 4 रन तर आपल्या टीमसाठी वाचवलेल्या आहेत. मी तर म्हणेल सगळ्यांना नवनाथ आठवड्यासाठी सुद्धा होऊन जाऊ दे जोरदार टाळ्या. 4 रन वाचवलेले आहेत आपल्या टीमसाठी. थोड्या वेळापूर्वी मुजम्मिलला आपण पाहिलं तिकडे आणि आता कदाचित या 4 धावा नसत्या वाचल्या तर मॅच आणखी झुकली असती. जबरदस्त फिल्डिंग, सेफ केलाय म्हणजे अडवलाय. पहा एक एक क्षण किती महत्वाचा असतो. धावसंख्या जर पाहिली तर आता झालेली आहे ती 30 धावा. अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 8 बॉल आणि 23 हे 2 बॉल खूप निर्णायक असतील. 8 बॉल 23 धावा. एका बाजूला आपण टीम पाहतोय गायत्री 11, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते व्यंकटेश्वर. 8 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. मयूर कारंडे यांच्यावर सगळ्यांचं लक्ष आहे सध्या. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळताना पाहायला मिळतात. एक धाव त्या ठिकाणी घेतली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल. बॉल थोडासा बाजूला गेला आणि 2 धावा त्या ठिकाणी. ओ हो 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 हो, तिसरीचाही प्रयत्न परंतु थोडेसे जास्त पुढे गेले. बॉल हातात आलाच नाही. कदाचित रनआउट होऊ शकले असते मयूर, परंतु हातात बॉल आलाच नाही. थोडीशी घाई केली कृष्णा यांनी तिकडे. परंतु मॅच हळूहळू मात्र रंगात येऊ लागलेली आहे. 7 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता. शेवटचे 7 बॉल 21 धावांची आवश्यकता. शेखर काशीद एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मयूर कारंडे आणि प्रदीप न्यायनीत. श्री अष्टविनायक विजनची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 4थ्या पर्वामध्ये महाराष्ट्रभरातील खेळाडू आज इकडे आलेत. आज मुंबईचे खेळाडू आपण पाहिले, रायगडचे खेळाडू पाहिले, साताऱ्याचे खेळाडू पाहिले, अगदी धाराशिवचे खेळाडू पाहायला मिळत आहेत, नाशिकचे पाहायला मिळत आहेत, नगरचे पाहायला मिळत आहेत, पुण्याचे पाहायला मिळत आहेत. बिग हिट. पुन्हा एकदा बॉल उडवलाय, परंतु या वेळेला सुद्धा तिकडे नवनाथ आठवड्याचा आहे. वाऱ्याच्या वेगाने बॉल आतमध्ये आणला आणि या 6 बॉल मध्ये आता मॅच जिंकण्यासाठी 21 ची आवश्यकता. आणि आता तानाजी बनसोडे यांच्या हातात बॉल दिलाय. 6 बॉल मध्ये 21. जर का पहिल्या 2 बॉल मध्ये एक मोठा फटका आला, मॅच मधील चुरस कायम राहील. टर्न आहेत त्यासाठी, पाहूया काय होईल. तानाजीचा वेग, डॉनची बॅट. 2 पोलीस एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत आणि बरेचसे पोलीस बाहेरून मॅच बघतायत. पहिलाच बॉल
परंतु बॉल हवेत आहे आणि कॅच पकडली गेली आहे. तानाजी बनसोडे यांनी मात्र प्रदीप नैनित यांना बाद केलंय. प्रथमेश गेलेत मैदानाच्या आतमध्ये. डॉन यांच्याकडून देखील काही चांगले स्ट्रोक आले का रे. शेवटची जोडी मैदानात आहे. एनबी टीम कॅप्टन टॉस साठी या ठिकाणी सज्ज राहायचं आपल्याला. तानाजी बनसोडे पहिलाच बॉल काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न होता प्रथमेश यांचा. शेवटची जोडी आहे. व्यंकटेश्वर वॉरियर्स रोशनदादा शिरसाट यांची टीम आता आजच्या दिवसातील शेवटच्या मॅचच्या दिशेने वाटचाल करते. 21 धावांची आवश्यकता. 4 बॉल बाकी आहेत. म्हणजे प्रत्येक बॉल हा सीमारेषेच्या पलीकडेच मारायचा आहे. प्रथमेश गोसावी आहे त्यासाठी प्रयत्न करायला. यावेळेला प्रथमेशने स्ट्रोक तर खेळला आहे परंतु टायमिंग नाही झालाय आणि मॅच जिंकली गेलेली आहे. इकडे टीम व्यंकटेश्वर वॉरियर्स टीमने ऑल आउट केले प्रतिस्पर्धी टीमला आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी पहिल्यांदा कॅप्टन टॉस साठी या टॉस होईल आणि मॅन ऑफ द मॅच विशाल निगोट मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. 20 धावा आणि लगातारच्या 5 विकेट. केवळ 1 धाव देत असताना लगातारच्या 5 विकेटही घेतल्या आणि या ठिकाणी विनंती असणार आहे एनबी टीम कॅप्टन या आणि त्याचबरोबरीने व्यंकटेश्वर वॉरियर्स